तो पहिला प्रश्न तुमच्याकडे आहे. तो आम्ही ॲप आम्ही ती माहिती दिली होती ना, ठिकाण, जमीन, आकार, माती प्रकार, सिंचन, ते भरताना तुम्हाला सोपी वाटली का? हो किंवा नाही? हो हो. ओके. सो तुम्ही कोणती माती तपासणी पर्यायाला प्राधान्य द्याल? मातीचा प्रकार निवडणे, अहवाल अपलोड करणे किंवा ॲपमधून बुक करणे किंवा सेन्सर खरेदी करणे? ऍप मधून बुक करणे. ओके. हां, तिसरा प्रश्न. स्मार्ट पीक शिफारस फीचर्स जे आहेत ना, म्हणजे तुम्हाला आम्ही सांगणार की तुमच्या शेतीसाठी कोणतं पीक हे आहे ते तुम्हाला जर त्याला रेटिंग करायचं असेल 1 ते 5 मध्ये तर किती रेटिंग द्याल? हे पहा, आता सुरुवात आहे म्हटल्यानंतर कमीत कमी 2-3 तर ठीक आहे. ओके. हा. आता समजा तुम्हाला जर त्या पिकाचं सांगितलं तुम्ही एक पीक लावताय ना, तुमचे त्याचे डॅशबोर्ड तयार होणार की तुमच्या पिका व्हायचं होणार. तर मग ते तुम्हाला सोपं वाटलं का? डॅशबोर्ड बऱ्यापैकी म्हणजे समजण्यासारखं आहे. जर ऍक्टिव्ह प्रत्येक वेळेला ते करत गेलं तर तुम्हाला ते खूप छान समजेल आणि माहिती पण नवीन नवीन मिळेल. बरोबर. आता पिकाची जी वाढ आहे ना, समजा 1 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर जी होत राहते ना, त्याच्या वेळेस तुम्हाला आम्ही तापमान, वारा, सिंचन कसं लावायचं ना, ते आम्ही तुम्हाला दाखवतोय. तर ते तुम्हाला सोपं वाटलं का? हो. ओके. नंतर आता आम्ही अजून तुमचा ऑप्शन दिला आहे की फोटो जर तुम्हाला समजत नसेल किंवा माहिती कमी पडत असेल तर तुम्ही डिरेक्टली त्या झाडाचा फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही माहिती देऊ. तर मग हे फीचर तुम्हाला कसं वाटलं? छान आहे. म्हणजे अगदीच ते एखाद्याला बोलवा, त्याच्यात वेळ घालवा. त्यापेक्षा ते तेव्हाची तेव्हा तो लवकरात लवकर जर आपल्याला आजार झाला तर त्याचा इलाज जर लवकर झाला तर ते बरं होईल. तसंच झाडांचं पण आहे. मग त्याला रेटिंग किती द्याल? 1 ते 5 मध्ये? त्याला कमीत कमी 4. ओके. तर तुम्ही जर ॲप म्हणजे समजा तुम्हाला जसं काहीतरी सल्ला द्यायचा असेल ॲपला, तर तुम्हाला काय तो कोणत्या माध्यमातून म्हणजे बघायला आवडेल? म्हणजे फक्त मजकूर बघायला आवडेल का? आवाजात बघायला आवडेल का दोन्ही पण? दोन्ही पण. ओके. आता ते अजून तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला असा नफाचा एक अंदाज तिथे ॲड केला ऑप्शन. तर तुम्ही तुमच्या पिकांचा अंदाज लावू शकता की किती नफा होणार. तर तो ऑप्शन तुम्हाला कसा वाटला? छान आहे. आणि जो बाजाराचे जे दर असतात ना, तुम्हाला प्रत्येक शेतीत मदत करेल का? प्रत्येक शेतीत मदत करतीलच असं नाही, पण ते माहिती नाही, पडणं नाही. गरजेचं तसं आहे. नाही. म्हणजे आता समजा बाजारात पिकांचे भाव वगैरे येतात. ते हो. तुम्हाला माहित नाही. नाही. पण ते तुम्हाला ॲपवर आधीच समजतात. तर समजतंय. त्याच्यावरती तुम्हाला त्याची मदत मदत करेल. होईल. नक्कीच, ओके. नक्कीच, नक्कीच. आता ओके. हवामान किंवा कीड वगैरे लागते ना, त्याच्याबद्दल जे योजना येतात, ते अपडेट्स तुमच्याकडे. पुढचा प्रश्न, आम्ही तिथे अजून एक ऑप्शन टाकतोय. जर तुम्ही आमचं ॲप रोज यूज केलं ना, तर तिथे आम्ही तुम्हाला असे इमोजी देणार हसण्याचे, म्हणजे ओके. आनंदी हो, इमोजी, बरोबर. जास्त आनंदी आहे. जर आमचा एखादा जर म्हणजे तुम्ही समजा आमचा ॲप यूज करताय, तर तुम्ही जर सलग 3 दिवस आम्हाला असं चेहरा पडलेल्या इमोजीवर क्लिक केलं तर आम्ही समजणार की तुम्ही आमच्या ॲपकडून सॅटिस्फाईड नाहीये. तर हे फीचर तुम्हाला कसं वाटलं? छान आहे. कारण बोलण्यापेक्षा, संवाद साधण्यापेक्षा एक इशाऱ्यातून तुम्हाला समजू शकतो. ओके. आता ऑफलाईन वापरण्याची सुविधा जी तुम्हाला आहे ना, ती किती महत्वाची वाटते? तो ॲप ऑफलाईन पण चालला पाहिजे, नेट शिवाय पण तो हो, हो. तर ती महत्वाची आहे ना. हो, हो. तर ती आम्ही तुम्हाला देतोय की पण प्रत्येक ठिकाणी, शेतीच्या ठिकाणी इंटरनेट मिळतच असं काही नाही. तुम्ही नेटवर्क. एकदा एखादं झाड लावलं, जी माहिती आहे ना ती तुम्हाला ऑफलाईन पण मिळत राहणार. ओके. मग ह्या फीचरला तुम्ही 1 ते 5 मध्ये किती रेटिंग द्याल? कमीत कमी 4. ओके. आता तुम्हाला ह्या ॲपमध्ये अजून कोणतं एक फीचर ऍड करायला आवडेल? ते पाहिजे तर अजून हे जर असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. नाही, आता ते कुठलं फीचर असावं ते मला म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल ॲप नाही. ओव्हरऑल ठीक आहे. म्हणजे कसं आहे की आमच्यासारख्या म्हणजे रेंज नसते, बरोबर. ते त्यासाठी तुमचा जो हा फीचर आहे ना तो मला सर्वात जास्त आवडला. कारण काय माहितीये, नेटवर्क झाडांमुळे, पावसामुळे, वातावरणामुळे आमच्याकडे नेटवर्कचे खूप इश्यू असतात. त्यामुळे हा ऑप्शन तुमचा आम्हाला चांगला वाटला. ओके, थँक्यू.